इयत्ता 8वी, विषय भूगोल, प्रकरण 2, पृथ्वीचे अंतरंग संपूर्ण स्वाध्याय। प्रश्न पहिला, अचूक पर्यायासमोरील चौकटीत अशी खूण करा। 1. भूकवचाचे हे 2 थर आहेत। उत्तर, खंडीय कवच व महासागरीय कवच। 2. आपण पृथ्वीच्या ज्या थरावर राहतो त्याला काय म्हणतात? उत्तर, खंडीय कवच। 3. कोणत्या भूकंप लहरी द्रवरूप माध्यमातून प्रवास करू शकत नाहीत? उत्तर, प्राथमिक लहरी। प्रश्न 2, पुढील विधाने चुकी बरोबर ती लिहा, चुकीची विधान दुरुस्त करून लिहा। 1. पृथ्वीच्या अंतरंगात विविध भागातील पदार्थांची घनता सारखी नाही। उत्तर, बरोबर। पृथ्वीच्या अंतरंगाचा गाभा कठीण खडकापासून बनलेला आहे। उत्तर, चूक। दुरुस्त विधान, पृथ्वीच्या अंतरंगाचा गाभा प्रामुख्याने लोह आणि काही प्रमाणात निखेल या मूलद्रव्यांपासून बनलेला आहे। 3. बाह्य गाभ्यातून दुय्यम लहरी जाऊ शकत नाहीत। उत्तर, बरोबर। 4. खंडीय कवच हे सिलिका व मॅग्नेशियम यांचे बनले आहे। उत्तर, चूक। दुरुस्त विधान, खंडीय कवच हे सिलिका व ॲल्युमिनियम यांचे बनले आहे। प्रश्न 3, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। 1. भूकवचाचे 2 भाग कोणते? त्यांच्या वर्गीकरणाचा आधार काय? उत्तर, खंडीय कवच आणि महासागरीय कवच हे भूकवचाचे 2 भाग आहेत। जमीन व पाणी हे भूकवचाच्या वर्गीकरणाचा आधार आहे। भूकवचावर ज्या ठिकाणी विस्तीर्ण जमीन आहे तो भाग खंडीय कवच म्हणून ओळखला जातो। भूकवचावर ज्या ठिकाणी विस्तीर्ण महासागर आहेत तो भाग महासागरीय कवच म्हणून ओळखला जातो। 2. प्रावरणाला दुर्बलावरण असे का म्हणतात? उत्तर, प्रावरणाचा वरील भाग अधिक प्रवाही आहे। प्रावरणामध्ये सुमारे 100 किलोमीटर ते 200 किलोमीटरच्या भागात प्रचंड उष्णतेमुळे खडक वितळतात व तेथे शिलारस तयार होतो। प्रचंड दाब व उष्णता यामुळे प्रावरणात अंतरंग हालचाली होतात व परिणामी भूपृष्ठावर भूकंप, ज्वालामुखी, पर्वत निर्मिती, द्रोणी निर्मिती यांसारख्या प्रक्रिया घडतात। प्रावरणात अनेक प्रकारच्या हालचाली व भौगोलिक प्रक्रिया सातत्याने घडत असल्यामुळे प्रावरणाला दुर्बलावरण असे म्हणतात। 3. पृथ्वीचे चुंबकावरण हा परिवलनाचा परिणाम आहे, स्पष्ट करा। उत्तर, पृथ्वीच्या अंतरंगातील बाह्य गाभ्याचे तापमान सुमारे 5000 अंश सेल्सिअस आहे व अंतर्गाभ्याचे तापमान सुमारे 6000 अंश सेल्सिअस आहे। तापमानातील या फरकामुळे अंतरंगातील अंतर्गाभ्याकडून बाह्य गाभ्याकडे ऊर्ध्वगामी प्रवाह तयार होतात। पृथ्वीच्या परिवलनामुळे या ऊर्ध्वगामी प्रवाहांना भोवऱ्याप्रमाणे चक्राकार गती प्राप्त होते। चक्राकार गतीमुळे भोवऱ्यांमध्ये विद्युत प्रवाहांची निर्मिती होऊन चुंबकीय क्षेत्र निर्माण होते। या चुंबकीय क्षेत्रामुळे पृथ्वीभोवती एक आवरण तयार होते व त्याला चुंबकीय आवरण असे म्हणतात। अशा प्रकारे पृथ्वीचे चुंबकावरण हा परिवलनाचा परिणाम आहे। प्रश्न 4, सुबक आकृत्या काढून नावे द्या। या ठिकाणी आकृत्या दिलेल्या आहेत। प्रश्न 5, पुढील विधानांची भौगोलिक कारणे लिहा। 1. पृथ्वीच्या अंतरंगात विलगता आढळते। उत्तर, पृथ्वीच्या अंतरंगातील भूकवच, प्रावरण आणि गाभा या प्रमुख 3 थरात आढळणाऱ्या मूलद्रव्यात, खनिजात, तापमानात व दाबात भिन्नता आहे। पृथ्वीच्या अंतरंगात खंडीय कवच व महासागरीय कवच, भूकवच व प्रावरण, उच्च प्रावरण व निम्न प्रावरण, प्रावरण व गाभा, बाह्य गाभा व अंतर्गाभा यांना एकमेकांपासून विलग करणारे संक्रमण थर आहेत। अशा प्रकारे पृथ्वीच्या अंतरंगात विलगता आढळते। प्रश्न 2, मूलद्रव्यांची घनता व अंतरंगातील त्याचे स्थान यांचा सहसंबंध आहे। उत्तर, पृथ्वीच्या भूकवचात व प्रावरणात तुलनेने कमी घनता असलेली सिलिका, ॲल्युमिनियम व मॅग्नेशियम ही मूलद्रव्ये आढळतात। पृथ्वीच्या गाभ्यात तुलनेने जास्त घनता असलेली लोह व निकेल ही मूलद्रव्ये आढळतात। म्हणजेच मूलद्रव्यांची घनता जसजशी वाढत जाते तसतसे त्यांचे पृथ्वीच्या अंतरंगातील स्थान अधिक खोल होत जाते। अशा प्रकारे मूलद्रव्यांची घनता व अंतरंगातील त्यांचे स्थान यांचा सहसंबंध आहे। प्रश्न 3, प्रावरण हे भूकंप व ज्वालामुखीचे केंद्र आहे। उत्तर, प्रावरणात
सुमारे 100 किलोमीटर ते 200 किलोमीटरच्या भागात प्रचंड उष्णतेमुळे खडक वितळतात व तेथे शिलारस तयार होतो. प्रचंड उष्णता व दाब यामुळे प्रावरणात अंतर्गत हालचाली निर्माण होतात. या ऊर्जा लहरींचे ऊर्ध्व दिशेत वहन झाल्यामुळे भूकवचास तडे जातात व परिणामी भूपृष्ठावर भूकंप व ज्वालामुखी यांसारख्या प्रक्रिया घडतात. अशा प्रकारे प्रावरण हे भूकंप आणि ज्वालामुखीचे केंद्र आहे. प्रश्न 4. भूपृष्ठापेक्षा सागरपृष्ठाखाली अंतरंगाच्या थराची जाडी कमी आढळते. उत्तर भूपृष्ठाखालील अंतरंगाची घनता 2.65 ते 2.90 ग्रॅम घनसेमी असते. सागरपृष्ठाखालील अंतरंगाची घनता 2.90 ते 3.3 ग्रॅम घनसेमी असते. भूपृष्ठाखाली अंतरंगाची घनता तुलनेने कमी असल्यामुळे खंडीय कवच प्रावरणावर सहजपणे तरंगत राहते. त्यामुळे ते प्रावरणात विलीन होत नाही व त्याची जाडी अधिक होते. या उलट सागरपृष्ठाखालील अंतरंगाची घनता तुलनेने जास्त असल्यामुळे महासागरीय कवचाचा काही भाग सातत्याने प्रावरणात विलीन होत राहतो व त्याची जाडी तुलनेने कमी होते. त्यामुळे भूपृष्ठापेक्षा सागरपृष्ठाखाली अंतरंगाच्या थराची जाडी कमी असते. प्रश्न 5. चुंबकावरणामुळे पृथ्वीचे संरक्षण होते. उत्तर पृथ्वीच्या सभोवताली असणारा ओझोन थर सूर्यापासून उत्सर्जित होणारी अतिनील किरणे शोषून घेतो. त्यामुळे पृथ्वीचे रक्षण होते. पृथ्वीच्या भोवती असणाऱ्या चुंबकावरणामुळे सौर वातामधून बाहेर वाहणारे भारित कण ओझोन थरात प्रवेश करू शकत नाहीत व त्यामुळे ओझोन थराचे रक्षण होते. अशा प्रकारे चुंबकावरणामुळे पृथ्वीचे संरक्षण होते.